नमस्कार, मी निलेश आरगडे. आज एका गंभीर आणि महत्त्वपूर्ण विषयावर बोलत आहे. तो म्हणजे इन्कम लॉस प्रोटेक्शन. आपण कमवत असलेली कमाई, पगार सुरक्षित आहे का? त्याला तुम्ही केली आहे का आता? कारण आज तुम्ही काम करता म्हणून तुम्हाला पगार किंवा उत्पन्न मिळते, बरोबर ना? उदाहरणार्थ, जर एखादा छोटा मोठा अपघात झाला, हात किंवा पाय फ्रॅक्चर झाला, माझा होणार नाही या भ्रमात राहू नका. इतरांचे होते, आपण पाहतो ना, आपल्या बाबतीत पण होऊ शकते. आणि अपघातमध्ये फक्त मोटरसायकल, कार, बस, ट्रेन, विमान यांचाच होतो असे नाही. घरात पाय घसरून पडणे, शॉक लागणे, साप कुत्रा चावणे असे अपघाताचे भरपूर प्रकार आहेत. उदाहरणार्थ, जर असा एखादा छोटा मोठा अपघात झाला आणि डॉक्टरांनी तुम्हाला 3 महिने 6 महिने बेड रेस्ट सांगितले तर तोर, आणि तुमचा पगार, कमाई बंद झाली तर काय होईल? तुमचा घर खर्च थांबणार आहे का? मुलाचे शिक्षण, मोठ्या फी थांबणार आहे का? तुमचे काही लोन असतील, त्याचा EMI थांबणार आहे का? हॉस्पिटलचे खर्च मेडिक्लेम असेल तर तो खर्च मेडिक्लेम मधून होईल, परंतु हॉस्पिटलच्या बाहेरचा पण खर्च असतो, तो बाकीचा खर्च कुठून करणार? मग पर्यायी 90% लोक ठेवलेल्या सेव्हिंग्स वापरतात, ज्या आपण आपले आणि मुलाच्या भविष्यासाठी ठेवलेल्या असतात. सोने नाणे मोडतात, प्रॉपर्टीवर किंवा पर्सनल लोन काढतात. हे मी ना सांगत, हे सर्वेक्षण आणि डेटा सांगतो. कारण अशा वेळी जरी तुमचा टर्म इन्शुरन्स, म्युच्युअल फंड, LIC पॉलिसी काहीही कामाचे नसते, कारण त्याचे फायदे वेगळे असतात. आता तुम्ही म्हणाल, याला पर्याय काय? मी म्हणतो की जर अशी वेळ तुमच्यावर आलीच तर आम्ही तुम्हाला आठवड्याला 1 लाख रुपये खर्च देऊ, तेही 100 आठवडे. तर काय होईल रे? आता मला सांगा मित्रांनो, त्या वाईट वेळेत 1 लाख आठवड्याला म्हणजे 4 लाख रुपये महिना मिळाले तर तुमचा घर खर्च, मुलाचं शिक्षण, त्याच्या मोठ्या फी, लोनचे EMI थांबतील का भो? पण यासाठी कृती करावी लागते, प्लॅनिंग्स करावे लागतात, योग्य वेळी आणि ताबडतोब निर्णय घ्यावा लागतो. नाहीतर नंतर नशिबाला दोष देण्यात काही उपयोग नाही. जे पण होईल ते दुसऱ्याचे होईल, बाजूवाल्याचे होईल, समोरच्याचे होईल, मला काहीच होणार नाही या भ्रमात राहू नका. कारण ते सुद्धा असाच विचार करतात. आपण घराला कुलूप, गाडीला कुलूप लावतो, प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीत सुरक्षा पाहतो, कारण नुकसान होऊ नये. मग आपली पगार, कमाई तुम्ही उघड्यावर कशी असुरक्षित ठेवता? एक छोटीशी घटना आणि सर्वथा. म्हणून आजच आपला इन्कम लॉस प्रोटेक्शन प्लॅन करून घ्या. मला कॉल करा, मीटिंगची वेळ फिक्स करा, समजून घ्या, गांभीर्य ओळखा. आपला हितचिंतक सल्लागार निलेश आरगडे.